पहिल्यांदा झालं वाटतं बोलताना बोलते ना काय ते मी सगळ्यांचे आभार मानले तेव्हाच मी म्हटलं आलं फर्स्ट टाइम वापर
काय पाहिजे मला सांग ना. या सगळं मागे 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 दादा या आजच्या शामराव महाजन यांना मी विनंती करेन. श्री सन्माननीय गुलाब पाटील त्याचबरोबर थॉमस काका यांना मी विनंती करेन. त्याचबरोबर शांतीलाल माळी यांना मी विनंती करेन की कृपया आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. मी मनोज माळी यांना विनंती करते की कृपया आपण व्यासपीठाजवळ यायचं आहे. पाटील यांना मी विनंती करेल की कृपया आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावे. कार्यक्रमाचे सत्कार सत्कार मूर्ती हे जवळजवळ 36 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर हे आज सेवानिवृत्त होत आहे. खऱ्या अर्थाने सेवानिवृत्त होणं असं कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. वेगवेगळ्या प्रकारच्या मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. ते आपले मनोगतातनं पाटील काका यांच्याबद्दल ते भरपूर या ठिकाणी बोलणार आहेतच. सगळ्यात प्रथम या ठिकाणी कार्यावरती 2 शब्द आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी मी साहेबराव महाजन यांना विनंती करेन की कृपया आपण या ठिकाणी येऊन आपल्या सर्वांना माता पिता अपेक्षित नाते सोयरे सगळे सोयरे आणि इष्ट मित्रमंडळी अधिकारी पदाधिकारी आपले सर्वांचे आज सुंदर दिवस. पाटील साहेब यांचा सत्कार सोहळा संडे बेस्ट डे संडे आणि आज त्यांचा बड्डे एंटरटेनमेंट डे आणि रिटायरमेंट डे सुद्धा आहे. रिटायरमेंट डे सोबत 2023 नवीन वर्ष सुंदर दिवस या सर्वांचं आपलं स्वागत. आता पाटील साहेबांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर ते लगभग सर्वांनाच माहिती आहे की एकदम हसमुख मूर्ती म्हणजे प्रत्येक शब्दामध्ये जोक करून हसवणे. बस जोक करून हसवणे. तुम्ही त्यांच्याशी फक्त 2 मिनिटं 5 मिनिटं बोला, तुम्हाला नक्की हसवणारच. आय थिंक वन थिंग इज नाईस फिलॉसॉफी. आय थिंक वन थिंग इज नाईस फिलॉसॉफी इज बेस्ट टू जॉय टू अदर. की ते दोस्त ते दुनियातले बाजीगर आहेत. खरंच बाजीगर म्हणावं लागेल त्यांना. दोस्तच्या कारण की दोस्त आज मी बघितलं त्यांनी त्यांचे 20 वर्षापासून इथे अमरनाथ येथे स्थायिक होते. त्यांच्या दोस्तच्या माया जिव्हाळ्यामुळे त्यांनी कल्याणवरून इथे अमरनाथला माया जिव्हाळ्याने खेचून आणलंय की याला म्हणतात माया जिव्हाळा. त्यांची प्रेम आणि जिव्हाळ्याची व्यक्तिमत्व म्हणजे एक वेगळंच त्यांचं व्यक्तिमत्व फिलॉसॉफी आहे. तर सांगायचं तत्व असं आहे की किस्सा सांगणार आहे की ज्यावेळेस ते आमचे जवाई आहेत, जवाई म्हणजे आमचे भावाचे मोठे भावाचे जवाई आहेत आणि ज्यावेळेस ते आज 20 वर्षापूर्वीची गोष्ट तर स्थळ घेऊन आलेले की डायरेक्ट आमच्याकडे डोंबिवलीला माझ्याकडे आले आणि त्यावेळेस मला असं वाटतं की आमचे मोठे जावाई
महाजन सुरशे नांदगावकर हे आलेले. आणि त्यावेळेस असं होतं की फोन वगैरे असं काही नव्हतं, फोन सिस्टम नव्हती, काही कॉन्टॅक्ट नव्हता. आणि सरळ आपल्याकडे माझ्याकडे आले आणि मी सांगितलं, म्हटलं भाऊ आप्पा तुम्ही कसे आले? म्हणे असं असं एक स्थळ आहे म्हटलं काय स्थळ, कुठलं स्थळ? म्हणजे बेटावरचे जे आहेत म्हणे राहणारे, पण इथे पुण्याला कुठे तरी आपलं रेल्वेमध्ये कामाला आहेत. मी म्हटलं ठीक आहे बरं. म्हणे आपल्याला जायचं आहे. तर मी सांगितलं की काही जायची जरूरत नाही. ते म्हटलं काय शिकलेले? बोलतात ITI झालेले आहेत ना. म्हणतं तू बिंदास पोट देता, ITI व्हायचं आहे ना, बिंदास देता, काही जाऊन जरूरत नाही, आपल्या पुढे काही जगात जरूरत नाही. तर आणखी म्हणतं ITI व्हायचे बरं, आणखी काय शिक्षण करायचे? म्हटलं ITI होऊन अप्रेंटिस रेल्वेची केलेली आहे. अरे आपा म्हणतात तू आता बिंदास देता, काही जाऊन जरूर नाही. तर झालं काय की आमचे आप्पा मोठे बंधू एक सुंदर असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. नाही भाऊ आपण जाऊ आणि आपण बघू. तरी त्या आप्पांनी तर मला घेऊन आमचे मोठे जावई भारत पाहुणे हे पण होते, 3-4 जण आम्ही गेलो. कुर्ला कारशेडला आहेत असं आम्हाला समजण्यात आलं की तिथे आहेत ते कुर्ला कारशेडला. पण आम्ही कुर्ला कारशेडला गेलो, तिथे आम्हाला ते काही भेटले नाही. आणि मग ते पाटील साहेब बोलतात, तिथल्या लोकांनी सांगितलं की पाटील साहेब विद्याविहारला आहे. मग तिथून आम्ही विद्याविहारला गेलो. विद्याविहारला गेल्यानंतर तिथेही आम्हाला काही सापडले नाही की तिथे पाटील साहेब आहेत म्हणे, पण ते तिकडे वाटून गेलाय. मग मी आप्पांना सांगितलं, आप्पा तो आता घरी चल, आता जेवण वगैरे करू, 2:30 वाजले आणि आता सोड. आणि घरी आलो. मग म्हणे की काय करायचं भाऊ साहेबराव, काय करायचं? म्हटलं आप्पा देख आता तू मी तुला ITI व्हायचे आणि परत आणि अप्रेंटिसशिप करायचे आणि तू बिंदास काही आता कुठे जाऊन जरूर नाही. म्हणजे आपण तेच ना कर जाऊ, विठ्ठलवाडी जाऊ म्हणे. हा सांग मग काही जाऊन नाही जरूरत नाही. आजपासून तू पोरगी टाक. आज तुझी मुलगी ती माझी मुलगी आज होणार आहे, तुझी मुलगी ती माझी मुलगी होणार आहे, तू बिंदास देऊन टाक. तरी सुद्धा आमच्या आप्पांनी त्यांचे मोठे बंधू यांच्याकडे मला स्टे इन लिव्हिंग विठ्ठलवाडी ते मोठे बंधू होते. आणि त्यांचे मोठे हे आपले बापू साहेब पण होते, त्या ताई साहेब घरी होत्या. आणि झालं. आणि सर्व असं कसं व्यवस्थित होऊन गेलं. तर ज्यावेळेस लग्न झाल्यानंतर की मला असं वाटलं की आम्ही दोघी भावांनी मुलगी दिली आणि मुलगा घेतला. आणि असं वाटलं की खरोखर त्यांचं की एक गाणं माहिती आहे, दोस्त पिक्चर मधले गाडी बुला रे चलती का नाम जिंदगी है, गाडी बुला रही चलती जा रही है, चलती का नाम जिंदगी है. तर त्यांनी ही जिंदगीची गाडी तर अशी व्यवस्थित भारतीय रेल्वे तर चालवलीच, त्याचबरोबर जिंदगीची रेल्वे सुद्धा व्यवस्थित चालवली. तर ते सांगायचं तत्व असं झालं की मस्त सुखी संसार चालला. 2 मुलं झालं, एक शुभम नावाचा मुलगा झाला, भाग्यश्री नावाची मुलगी झाली. आणि काही नाही, पोरगा होई गया, पोऱ्याले पोर होई गई, मस्त नातू होई गया. आता मस्त होई राहायचे. आता तेच नुसतं आपलं देवले जावं, दर्शन करो, मस्त आरामशीर एन्जॉय करो असं मला वाटतं. तर खरोखरच
खरोखरच की त्यांच्याकडून जे घेण्यासारखं आहे की खरोखरच आजचा दिवस असा सुंदर म्हटला जाईल की किती मी सांगू तुम्हाला. आज आनंद झाला. बेटावर ते गावी आपले साहेब जन्मले. कोणी अण्णा म्हणा, कोणी दादा म्हणा, कोणी नाना म्हणा, कोणी काका म्हणा. त्यांचे गुण गावे किती मी सांगू तुम्हाला खरोखरच. तर त्यावेळेस कसं होतं की असं कोणी स्थळ सांगितलं की चला आपण हो म्हणायचो आणि आपण लगेच जास्त विचार न करता आपण देऊन टाकू आणि मस्त सरळ गाडी झाली. आता तसं आहे का? आता तसं नाही. आता कसं आहे मी तुम्हाला सांगतो. आता तसं नाही. आता काय करतात, मुलं बघायला जातात, ते जातात आणि मग नंतर ते काय झोपा वरती आपलं सोयी जमायला जातात. जमायला गेल्यानंतर ते काही झोपा असतो, काही बंगल्यामध्ये खाली असतो किंवा कुठे वरती असतो. तर ते दोघी बसतात, झुलतात आणि आपण इकडे बसलेलो असतो आणि त्यांचे घरचे लोक सांगतात की त्यांना काहीतरी बोलू द्या, त्यांचे मन जुळू द्या. अरे हा कुठला प्रकार? मन जुळू द्या, कुठला प्रकार? मन जुळू द्या. मग ते डोक्यावर बसतात आणि मग एकमेकाला विचारतात छंद कुठला, तुला छंद कुठला? आता पहिल्यासारखा छंद आहे का की सायकलने टायर मागे फावडावं, पटपटीनं टायर फिरावं, की विटीला ठेवानं, पोया ठेवावं, असं शे का ते? आता तसं काही शे नाही. तर ते आता वेगळंच शे. आता एकच छंद, तो छंद सर्वात माहिती. तो छंद तो बाजूलाच राहत. सकाळी सुरू जात 7 वाजता सुरू जात. शुभ सकाळ, गुड मॉर्निंग आणि सुप्रभात. सकाळी डोळ्यामध्ये झोपायला जातात आणि तिथे ते सुरून जातात गुड मॉर्निंग आणि ते डोळ्यामध्ये झोपमध्ये ते चुकीच्या कट्ट्याला चाललं जातं. कुठेच्या झालं मारा डिलीट मारा. मग ते आणखी शोधून काढतात की सुंदर दिवसाच्या गोड शुभेच्छा. अरे आता कसल्या या गोड शुभेच्छा गोडगोडच असणार आहेत ना, ते काही तिखट आंबट खारट असणार आहे का? तर ते हा झाला आता विनोदाचा भाग की मी आता जास्त न वेळ घेता मी साहेबांचे एक सासरा म्हणून आणि शाल श्रीपडने अभिनंदन करू इच्छितो. जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद बाबा. हे तुमचे आशीर्वाद रूपी शब्द हे नेहमीच पाटील कुटुंबाला येणाऱ्या भविष्यामध्ये उभारी घेण्यासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरतील. आयुष्याच्या या नव्या प्रवासाचे नाव जरी सेवानिवृत्ती असलं तरी ही जी सेवानिवृत्ती कार्यक्रमात थोडंसं पुढे जाताना थोडासा परिचय या ठिकाणी मी पाटील काकांचा आपल्याला करून देतो की त्यांचं प्राथमिक शिक्षण हे जे काही आहे हे धुळे जिल्ह्यातील बेटावर या ठिकाणी त्यांचं प्राथमिक शिक्षण झालेलं आहे. त्यानंतर त्यांनी शासकीय ITI धुळे या ठिकाणी त्यांनी केलं आणि ITI केल्यानंतर भिवंडी या ठिकाणी त्यांनी 2 वर्ष खाजगी कंपनीमध्ये नोकरी केली आणि ही नोकरी करत असताना एक सुवर्ण संधी त्यांना चालून आली आणि रेल्वेमध्ये त्यांनी या ठिकाणी जी काही नोकरी आहे या ठिकाणी 1986 नोव्हेंबरमध्ये या ठिकाणी कुर्ला कारशेड या ठिकाणी ते कामाला लागले आणि हा जो जवळजवळ 36 वर्षाचा प्रवास आहे हा आतापर्यंत आपण बघतो आहोत. वेळोवेळी चिकाटी, जिद्द या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्या आयुष्यामध्ये बघितलेल्या आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा देत आज ते एका मोठ्या पदावरून लोको पायलट या पदावरून ते आज सेवानिवृत्त होत आहेत आणि जे 36 वर्ष त्यांनी भारतीय रेल्वेसाठी जी सेवा केलेली आहे
याची प्रचिती आपण या ठिकाणी बघितली की त्यांचा स्वभाव कसा आहे. बाबांनी सांगितलं की कोणी त्यांना अण्णा म्हणतं, कोणी नाना म्हणतं, कोणी काका म्हणतं. तरी कुठल्याही नावाने त्यांना प्रेमाने हाक मारली तरी त्यांनी त्या नावाचा प्रेमाने स्वीकार केला आणि याचं दृश्य आहे जे आता आपण या ठिकाणी बघितले की त्यांचे सहकारी या ठिकाणी त्यांचं जोरदार स्वागत करून त्यांनी या ठिकाणी घेऊन आलेले आहे. यानंतर मी त्यांचे सहकारी ज्यांनी काल या ठिकाणी स्वच्छ निवृत्ती घेतलेली आहे खडप काका यांना मी विनंती करेन की कृपया आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यासपीठावरती व्यक्त करण्यासाठी यावं. ते माझे 36 वर्षे झाले. आम्ही दोघांचे मित्र आहेत आम्ही. तर त्याच्याबद्दल मला पूर्ण घरासहित पूर्ण कुटुंबासहित सर्व काही माहिती आहे. आणि दुसरी गोष्ट आमची मैत्री म्हणजे अशी आहे की आम्ही एक मिनिटही असं जाऊ शकत नाही एक दिवस की आम्ही फोन केला नाही म्हणून. त्यांच्याबद्दल काय सांगायचं म्हणजे आम्ही दोघांनी रिटायरमेंट सुद्धा बरोबरच झाली आमची. माझी सुद्धा कालच रिटायरमेंट झालेली आहे. सांगायचं म्हणजे आम्ही पाटील काकांचा मी आज 36 वर्ष झालो दोस्त आहे. पण आमचा म्हणजे एवढा दोस्ताना सगळ्या आमच्या ग्रुपला सुद्धा माहिती आहे. दिवसातून कुणी भेटलं तरी अरे विचारणार, अरे तुझा मित्र कुठं आहे, तुझा मित्र कुठं आहे. मग आम्ही सांगणार बाबा आज हा ह्या ड्युटीला आहे, आज तो त्या ड्युटीला आहे. आणि काही कार्यक्रम असला की आम्ही चाहे किती अडचण असली तरी एकूण एकाच्या कार्यक्रमाला हजर राहणार म्हणजे राहणार असं. बस मला आज कालपासून मला खूप वाईट पण वाटतंय आणि चांगलं पण वाटतंय. का तर आता ह्याच्यानंतर आम्ही तो कुठे राहणार, मी कुठे राहणार, एखाद्या वेळेस मी गावी जाईन, मग भेट होईल किंवा नाही. आता इथं होतो तर आम्ही 15 दिवस 8 दिवसही आमचे जात नव्हते. एकूण एकाच्या घरी जाणं, बसणं, बोलणं, सगळ्यांचे मन मिळणं हे सगळं होत होतं. आता वाईट वाटतंय. बस एवढं बोलून मी माझे 2 शब्द घट्ट होती याचे अनुभव देखील आम्हाला या ठिकाणी आलेले आहे. ज्या वेळेला आम्ही गप्पा मारत असतो त्यावेळेला 100 शब्द बोलले तर त्यातले 10 शब्द हे खडप काकांबद्दल असायचे हे आम्ही या ठिकाणी आवर्जून सांगू. पाटील काकांबद्दल बोलण्यासारखं बरंच काही आहे. यानंतर या ठिकाणी थॉमस काका या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी आजचे सत्कारमूर्ती पाटील काका यांना विनंती करेल की कृपया आपण थॉमस काका यांचा बुके व शाल घेऊन सत्कार करावा. थँक्यू सर. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. Good evening to all. S.G. पाटिल का मेरा नॉमिनेटेड लोको पायलट था 2020 फरवरी से. जैसा मेरा ट्रांसफ़र हो गया कल्याण डिपो में, पाटिल काका का नॉमिनेशन मेरे पास दे दी है. आज से चीफ लोको इंस्पेक्टर मेरे को बोल सकता है पाटिल काका के बारे में. मेरे को कुछ भी टेंशन नहीं था. काका काम कर रहे हैं. ये सबसे ज़्यादा जो लोको इंस्पेक्टर का टेंशन देते जो लोको पायलट कुछ प्रॉब्लम करेगा, कुछ ट्रबल्स करेगा, इसके बारे में मेरे को कुछ चिंता नहीं था. क्या है, मेरा सर्विस स्टार्ट हो गया आज असिस्टेंट लोको पायलट. वही टाइम में S.G. पाटिल का असिस्टेंट लोको पायलट में था. इनके साथ में काम किया, हम दोनों साथ में काम किया. उसके बाद में लोको पायलट गुड्स में हमारा प्रमोशन हो गया पाटिल के साथ में. उसके पीछे मेरा भी प्रमोशन हो गया. इसके लिए बहुत पहले से पहचानता था काका को. काका का बिहेवियर भी मालूम है और काका का नेचर ऑफ वर्किंग भी मेरे को मालूम है. उसके बाद में मेरे पास उनका नॉमिनेशन मिला. ये मिलने के बाद क्या मेरे को कोई टेंशन नहीं है. काका का वर्किंग है. काका इतना सिंसियरली काम कर रहा था लास्ट तक. एक रनिंग स्टाफ के बारे में सबसे बड़ी बात है
60 साल होने के बाद सेफली रिटायर हो रहे हैं। इतना ये जो लोको पेरेंट में क्या है, उनका सर्विस इतना सेफली कंप्लीट करने के लिए इतना मुश्किल हो जाता है। उनका नेचर ऑफ ड्यूटी अलग है, मीन्स गाड़ी चलाना, पूरा सेफ्टी रूल्स ऑब्जर्व करना, थोड़ा सा जल्दी रहेगा उनको आज का दिन में बहुत बड़ा पनिशमेंट मिल जाता है। लेकिन काका को ऐसा कुछ नहीं है, एकदम से उन्होंने रिटायर हो गया, इसके लिए मेरी बहुत खुशी है। और अभी काका का रिटायरमेंट हो गया है। काका का रिटायरमेंट होने के बाद अभी उनका इतना दिन तो रेलवे के लिए उनका समय पूरा निकाल दिया था। अभी उनका फैमिली के लिए उनका पूरा टाइम अभी निकालने के लिए हो जाएगा। अभी काका का फ्यूचर में अच्छा रिटायरमेंट ले होना चाहिए, इसके लिए मैं ईश्वर को प्रार्थना करता हूँ। सबको धन्यवाद। थॉमस काका, आपण जसं सांगितलं तसं ते त्यांच्या कामावर असताना ते जसे मिळून मिसळून सगळ्यांची राहत असत, तसं आमच्या कुटुंबाचा सुद्धा एक ते आधारवाला भाग होते। आणि प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक सदस्य अशी देखील म्हणजे लहान असतील, मोठे असतील, म्हातारे असतील, यांच्याशी वागणं, त्यांचं बोलणं हे त्यांच्या एका वेगळ्या शैलीमध्ये असायचं। त्यांच्याकडे कोणी पाहुणे जरी आले, त्यांची ड्युटी जरी असते तर ते सांगायचे की मी ड्युटी करून येतो पण तुम्ही जाऊ नका। एवढं जिव्हाळ्याने, एवढं प्रेमाने ते सगळ्यांना या ठिकाणी बोलवत, आदराने या ठिकाणी त्यांचं आदरातिथ्य करत, हा त्यांचा एक महत्वाचा गुण या ठिकाणी सांगता येईल। यानंतर मी प्रशांत महाजन यांना विनंती करेल की कृपया आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं। व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, तसेच ज्यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमासाठी आपण इथे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी जमलेले आहात असे सर्व रसिक, 36 वर्ष खूप मोठा काळ आहे। एवढी प्रदीर्घ सेवा पार पाडून ते पण सेंट्रल रेल्वे, सेंट्रलचे रूल्स, सेंट्रलचे नियम साहेबांनी सांगितले थोडक्यात, एकही चुकी न करता आपला सेवापूर्तीचा कार्यक्रम अतिशय आनंदात जे साजरा करतायत। रेल्वे म्हटलं की रेल्वेचे नियमही तेवढे कडक असतात। अशाच रेल्वेच्या संदर्भात त्यांची छोटीशी एक ओळख सांगतो। जीवन आहे एक आगगाडी, जीवन आहे एक आगगाडी, ती धावे आशेच्या रुळावरी, ती धावे आशेच्या रुळावरी, धूर सोडी निराशेचा, धूर सोडी निराशेचा, आणि थांबे सहानुभूतीच्या स्टेशनवरी। अशा रेल्वेला सुद्धा त्यांनी एकही चुकी न करता आपली सेवा पूर्ण केली। आणि ज्या स्टेशनवर आता ते थांबलेले आहात, येथून पुढे सहानुभूतीचं स्टेशन म्हणजे सगळ्यांना अपेक्षा असलेलं स्टेशन, त्या स्टेशनवर ते आता थांबलेलं आहे। अशा या सत्कारमूर्ती आमचे मामाश्री म्हणजे माझ्या बहिणीचे सासरे सुभाष गजमल पाटील यांनी लोको पायलट, पहिले त्यांनी सुरुवातीला कारशेड मध्ये काम करून छोट्या पदाहून मोठ्या पदापर्यंत जाणं खूप कठीण असतं। अशा कठीण प्रसंगातून वर सिनियर पर्यंत जाणं आणि एक लोको पायलट होऊन आपल्या सेवेतून सेवानिवृत्त होणं हे खूप कठीण काम त्यांनी आपल्या आयुष्यात केलेलं आहे। त्यानंतर सांगायचं ठरलं, त्यांच्या कुटुंबाचा परिचय देतो थोडक्यात, तो थोडासा राहिला असेल। आमच्या मामाश्रीला 5 भाऊ आणि 1 बहीण। अतिशय गरीब परिस्थिती मधून त्यांनी आपलं जग निर्माण केलं। लहानपणी आईला वाटत होतं की सुभाष नावाचा आपला जो मुलगा आहे हा काहीतरी करेल। या हेतूने आपल्या मोठ्या भावंडांकडे आईने आमच्या मामाश्रींना पाठवलं।
कारण की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ही मन खोटी नाहीये. आईला माहिती होतं की आपला सुभाष नावाचा जो मुलगा आहे हा काहीतरी घडवून दाखवेल, आपलं नाव कुठेतरी काढेल, आयुष्यात मोठा होईल, या आशेने ज्या आशेने त्यांना मुंबईकडे आपल्या मोठ्या भावंडांकडे पाठवलं होतं, ती आशा खरी उतरवून दाखवत त्यांनी आज छानच असं सुंदर घरटं, सुंदर कुटुंब त्यांनी निर्माण केलेलं आहे. आपण म्हणतो सेवापूर्ती म्हणजे काय किंवा निरोप घेणं म्हणजे काय. निरोप घेणं म्हणजे नक्की काय रे बाबा, निरोप घेणं म्हणजे नक्की काय रे बाबा, तर कामासाठी जगणं थांबवणं आणि जगण्याचे काम सुरू करणं, हा या निरोपाचा अर्थ होतो किंवा सेवापूर्तीचा अर्थ होतो. आणि अशा या सेवापूर्तीच्या प्रसंगी आता जरी त्यांचं जे आयुष्य होतं दगदगीचं, रोज उठणं, ड्युटीला जाणं, ड्युटीचे नियम, डोक्यावर प्रेशर, बॅग त्यांच्या पाठीवर ती जवळजवळ 15 ते 20 किलोची बॅग असायची. बोलण्यातून चर्चेतून लक्षात आलं होतं की 15-20 किलोची बॅग घेऊन जाणं. आणि इंचावर ते गंमत असायची, जेव्हा ते पायलट रेल्वे जोडतात त्यावेळेस त्या किलोमीटरवर त्यांचं सगळं पगार पण असेल किंवा त्यांच्या चुका असतील त्या सगळ्या त्याच्यावर डिपेंड असायच्या. अशा एवढ्या टेन्शनच्या कामातून एकही चूक न करता आज ते सेवा निवृत्तीचा कार्यक्रम अति उत्साहात पार पडतायत. याचबरोबर जगणं तर इथे थांबणार नाहीये, पण माझ्या बहिणीला आणि माझ्या पाहुण्यांना पण मी त्यांच्या दोघांपेक्षा मोठा असल्यामुळे एक नक्कीच सांगू इच्छितो, अतिशय कठीण प्रसंगातून त्यांनी आपलं हे रोपटं सुंदर असं बनवलेलं आहे. हे रोपटं अजून त्याच्यात चांगलं पाणी खत घालून हे रोपट्याचं झाड कसं होईल आणि हे रोपटं कसं सुंदर दिसेल, आपले आई आणि बाबा आणि आपला परिवार नव्हे तर समाज, आपला राज्य, देश कसा चांगला होईल, या आशा तुमच्याकडे दोघांकडनं बाळगतो आणि माझे 2 शब्द संपवतो आणि आजच्या या आमच्या मामाश्रींना सेवापूर्तीच्या खूप खूप अशा शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्कीच जर आपण त्यांचा प्रवास बघितला तर हा 100% खूप खडतर होता. हे त्यांच्या बोलण्यातून हे नेहमी जाणवत असत. बोलता तुम्ही सांगितलं का त्यांच्या आईला लक्षात आलं की हा सुभाष नावाचा माझा मुलगा हा काहीतरी करू इच्छिणार आहे आणि त्याला त्यांच्या मोठ्या भावंडांकडे मुंबईला पाठवलं. आणि आज त्यांचे भावंड आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब हे मुंबई परिसरामध्ये वास्तव्यात आहे. असंही असलं तरी आजही त्यांच्या मूळ गावाची ही नाळ ही आजही तितकीच खंबीरपणे जोडलेली आहे, हे मी या ठिकाणी तुम्हाला ठामपणे सांगू शकेन. आजही ते काही लग्न समारंभ असतील किंवा काही धार्मिक विधी असतील, ते गावाकडे गेले तर त्यांच्या त्या गावाला ते आवर्जून जातात, त्यांच्या मित्रांना या ठिकाणी ते भेटतात. असाच मागा काही दिवसापूर्वी मला प्रसंग सांगितला की माझा असा एक मित्र होता आणि आम्ही प्रचंड दोन्ही मित्र खूप अभ्यास करायचो. तो मित्र माझ्यापेक्षा हुशार होता, पण काही वाईट सवयींमुळे तो मित्र गावातच राहिला आणि मी गावातून बाहेर पडलो आणि आज मी एका चांगल्या स्थितीला आहे. आणि ते आता ज्या वेळेला गावात गेलो होतो त्यावेळेला तो मित्र मला भेटला आणि त्याची ती अवस्था बघून मला खरोखर वाईट वाटलं. थोडक्यात सांगायचं काय आहे की गावाप्रती, मित्रांप्रती असेल किंवा नातेवाईकांप्रती असेल, त्यांची नाळ, त्यांचं प्रेम हे खूप अमोल आहे, मोठं आहे, हे या ठिकाणी मी तुम्हाला सांगेन. सेवापूर्ती हा एक त्यांच्या आयुष्याचा टप्पा या ठिकाणी 36 वर्षाची प्रदीर्घ सेवा करून ही या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. उरलेल्या या नवीन आयुष्याच्या टप्प्यावरती त्यांनी आमच्या मावशीलाही खूप लांब फिरवून आणावं आणि चांगली, मी तर म्हणेल लांब म्हणण्यापेक्षा दुसऱ्या देशातून फिरून आणावं. सगळं सेटल झालेलं आहे त्यांचं. आता खूप सारं प्रेम दोघांमध्ये आहे, हे असंच राहू द्या.
ठीक आहे. मी यानंतर मनोज माळी यांना विनंती करेल की कृपया त्यांनी आपले मनोगत त्या ठिकाणी व्यक्त करावे. नमस्कार. इथे जमलेले सगळे नातेवाईक, मामांचा मित्रपरिवार आणि त्यांचा रेल्वेचा स्टाफ सगळ्यांचे या कार्यक्रमाला आल्याबद्दल मी आभार मानतो. मामांबद्दल प्रत्येकाला जर विचारलं एक गोष्ट जी कॉमन आहे, जो प्रत्येकजण इथे आल्यावरती बोलेल असतो, म्हणजे त्यांचा मनमिळावू स्वभाव. ते खूपच हसरे व्यक्तिमत्व. म्हणजे जर त्यांच्यासोबत कोणी बसलं तर 1 तास ते 2 तास कसे चालल्याचे कळणार नाही. खूप हसतमुख आणि निष्क्रिय स्वभाव त्यांचा आहे. आणि तो प्रत्येकाचा कोणालाही त्यांच्याकडून त्रास होईल असं ते कधी वागत नाही. आणि पूर्ण कुटुंबाची म्हणा किंवा त्यांचे जे जवळचे जे व्यक्ती आहेत त्याची खूप काळजी घेतात. काल आम्हाला त्यांचा जो सेवापूर्तीचा जो कार्यक्रम होता मुंबईला CSTला, तो अनुभवायला मिळाला. अनफॉर्च्युनेटली माझे वडील निवृत्त व्हायच्या 1 वर्षापूर्वीच वारले, त्यामुळे तो कार्यक्रम आम्हाला पाहायला मिळाला नाही. आमच्या माईबाबांचा पण कार्यक्रम होता, पण घरात एक अघटित घटना घडल्यामुळे तो पण कॅन्सल करण्यात आला. तर तो पण म्हणजे जे क्लोज एकदम कार्यक्रम असतात ना, की ज्याची इच्छा असते की बाबा आम्हाला पाहायला मिळेल की कसा असतो जो सेवानिवृत्तीचा कार्यक्रम, तो आम्हाला पाहायला मिळाला नाही कुठेतरी. पण जो काल आम्ही CSTला जे त्यांच्या मित्रपरिवारांनी जे अरेंजमेंट केलं होतं ते पाहून खूपच इमोशनल मोमेंट होता. आणि तो म्हणजे न विसरण्यासारखा क्षण होता. तर त्यामुळे त्यांचे जे मित्र आहेत, रेल्वेचा जो त्यांचा बॅगचा जो स्टाफ आहे ना, त्यांना मी खूप धन्यवाद सांगतो. आणि यापुढे सुद्धा मामांनी रेल्वेची जी सेवा केली आहे ती खूप मनापासून केलेली आहे. आणि त्यांना एकदाही असं काही झालं नाही की काहीतरी अघटित घटना घडली आहे त्यांच्याकडून. आणि त्यामुळे ते सक्सेसफुली 36 वर्षाचं जर त्यांनी काम कंप्लीट करून ते काल सेवानिवृत्त झाले. आता यापुढे मला एवढंच म्हणायचं आहे की मामा, तुम्ही रेल्वेसाठी खूप काही केलं. 36 वर्ष तुमची फॅमिली सांभाळून सगळं काही केलं. पण आता तुमच्या घरात छान नात आलेली आहे महिनाभरापूर्वी. आता ज्या तुमच्या इच्छा आहे, ज्या तुम्ही पहिले करू शकले नाही कंप्लीट, अशा काही इच्छा असतील, भारत भ्रमण असेल, कुठे यात्रेला जाणं असेल, सुट्टी मिळत नाही म्हणून काहीतरी कारणं होती मागच्या वेळेस, ती आता यापुढे देता येणार नाही. तर तुम्ही ते ज्या इच्छा असतील तुमच्या त्या पूर्ण कराव्या. आणि आपले जो आरोग्य आहे त्याची खास काळजी घ्यावी. आणि तुमच्या सोबतच्या मामी आहेत आणि तुमचा परिवार सगळे, शुभम, पूजा, सगळ्यांची काळजी घ्या, नात्याची काळजी घ्या. आणि जसं आम्हाला सपोर्ट आज सुद्धा देत आले तसाच सपोर्ट तुमचा जो आहे यापुढेही आमच्यावरती राहावा, ही मी तुम्हाला प्रार्थना करतो. आणि मी माझे 2 शब्द संपवतो. तुम्ही सांगितलं की सुट्ट्यांचं कारण त्यांनी ते देत असत. त्याच्या बाबतीमध्ये नेहमी असं करायचं, ते कुठे गेले आणि आम्ही त्यांना सांगितलं की काका आजचे दिवस थांबा, नाही मला उद्या ड्युटी आहे, मला गेलंच पाहिजे असं सांगायचे. आणि ते निघून यायचे. आणि आल्यानंतर फोन लावला, ड्युटीवर गेले का? नाही, आजचा 1 दिवस रिझर्व होता, मी घरी आराम करतोय असं ते सांगायचे. आता मात्र असं ते आपल्याला सांगणार नाहीयेत. ते उरलेले सर्व दिवस ते आपल्यासोबत आहेत. मला असं वाटतं आता इथून पुढे गावाकडे येतात ना, मन मोकळेपणाने या. ठीक आहे. यानंतर रिंकूला मी सांगेन की या ठिकाणी तिने आपलं मनोगत व्यक्त करावं. त्याच्या अगोदर आयुष आपल्या बाबांबद्दल काहीतरी बोलणार आहे. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा आयुषसाठी. आपण बाबाची स्टोरी माझे बाबा लाडायला खूप चांगले. मला बाबांनी एवढे सारे ड्रेस घेऊन दिले. मला रोज फिरायला
खाली घेऊन जाता, इंजिन मध्ये पण घेऊन जाता, लोकल मध्ये पण घेऊन जाता आणि मला खूप 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 प्रेम करता. थँक्यू. सगळ्यांनी वेळातलं हे काढून पप्पांच्या रिटायरमेंट कार्यक्रमाला आल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. पप्पांना सेवानिवृत्तीच्या खरंच मनापासून आभार आहे. 36 वर्ष दादा जसं म्हणाला की खूप मोठा काळ आहे की 36 वर्ष म्हणजे मी झाल्यापासून 29 वर्षापासून पप्पांना फक्त धावपळ करताना बघितले. कधी कधी तर असं म्हणजे स्कूलला जायचो तेव्हा पप्पा 2-2 दिवस आम्हाला भेटायचे नाही. तेव्हा असं वाटायचं की सणाला सुद्धा असं माहीत असायचं की पप्पा उद्या घरी आहेत की नाही. दिवाळीला पप्पांना जेव्हा विचारायचं पप्पा तुम्ही उद्या आहेत का, तेव्हा पप्पा म्हणायचे नाही मला माहीत नाहीये, मी ऍडजस्ट केलेली आहे ड्युटी. मग तेव्हा असं वाटायचं बाबा एवढे पप्पांची धावपळ आहे, कोणती अशी ड्युटी आहे. पण जेव्हा काल आम्ही CLC गेलो आणि पप्पांची ट्रेन जेव्हा येत होती आणि पप्पांच्या मित्रांनी ज्याप्रमाणे पप्पांचं स्वागत केलं तर तेव्हा डोळ्यात अश्रू आमच्या मावत नव्हते. आणि तो मोमेंट इतका छान होता म्हणजे की पप्पांचं खूप छान स्वागत केलं आणि तेव्हा वाटलं की पप्पांनी 36 वर्षाची ड्युटी इथे सार्थक झालेली आहे. सांगायला खूप काही आहे की म्हणजे शब्दात सुद्धा मी नाही सांगू शकत त्या गोष्टी. मी स्वतः एक इंजिनियर आहे, तर इंजिनियरसाठी मित्र मैत्रिणी हे खूप असतात, पण माझ्यासाठी मित्र म्हणजे माझे पप्पाच आहे आणि मैत्रीण म्हणजे माझी मम्मी आहे. म्हणजे आम्ही चौघही माझा भाऊ पप्पा मम्मी एकही गोष्ट अशी नाही आहे की आम्ही एकमेकांना असं सांगत नाही आणि इतकी बॉन्डिंग आहे की त्यामुळे म्हणजे असं आम्ही एकमेकांशिवाय सुद्धा राहू शकत नाही. मी मम्मी पप्पांना सोडून कुठेच गेलेली नव्हती आणि तेव्हा असं वाटायचं बाबा नंतर माझं कसं होईल. त्यामुळे देवाच्या कृपेने माझं सासरही मला अंबरनाथमध्येच मिळालं आणि सासरच्यांनी मला कधी असं म्हणजे त्यांच्यासाठी मी परकी झालेलीच नाहीये मम्मी पप्पांना. आणि खरंच माझ्या मिस्टरांचे मनापासून आभार करते की म्हणजे मला 8 दिवसातही माझ्या मम्मी पप्पांना भेटायचं असेल ना ते मला ती कधीच नाही म्हणत नाही की जा. त्यांनाही माहिती की माझं तेवढं बॉन्डिंग आहे माझ्या मम्मी पप्पांशी. त्यामुळे खरंच आणि यापुढे त्यांनी फक्त त्यांच्यासाठी जगावं, आतापर्यंत ते आमच्यासाठी जगत आले हेच मी मम्मी पप्पांना सांगेल आणि त्यांना चांगलं आरोग्य समृद्धी लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. असं म्हणायला हरकत नाही. आपण रेल्वेने प्रवास करतो आणि एकदम सुखद असा आपल्याला प्रवास वाटतं. आपण झोपून येतो, सगळ्या गोष्टी आहेत जागा मिळाल्यानंतर. पण हा रेल्वेचा प्रवास सुखद करण्यासाठी ते जे लोक पाहिलेले आहेत त्यांचं किती महत्वाचं काम असतं हे आपल्या सगळ्यांना त्यांच्या या कामातून या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालं. 36 वर्ष रेल्वेसाठी सेवा करणं आणि कुठलीही एक छोटीशी चूक न करता सेवा करणं ही खूप मोठी अभिमानाची बाब या ठिकाणी आहे. आम्ही कालच्या कार्यक्रमाचे व्हिडिओ बघितले, त्यांचं जे स्वागत त्यांच्या सहकार्याने जे केलेलं आहे हे खरंच एक अविस्मरणीय सोहळा हा या ठिकाणी असं म्हणता येईल. उत्स्फूर्तपणे जर कोणाला बोलायचं असेल तर कृपया आपण या ठिकाणी यावं. तर हा इतका कौटुंबिक सोहळा आहे त्यामुळे मी बोलण्याची हिंमत करू शकतो. त्याबद्दल क्षमा मागतो. म्हणजे खूप खूप अभिनंदन आहे मामांचं मामींचं आणि या निमित्ताने खरं त्यांचं अभिनंदन सुद्धा करू इच्छितो आणि त्यांना धन्यवाद सुद्धा देऊ इच्छितो. मी धन्यवाद यासाठी की खूप पूर्वीपासून मला कुतूहल होतं की आपण सगळे सणासुदीला काही महत्त्वाचा सण असेल त्यावेळी आपल्याला सगळ्यांना सुट्टी असते, प्रवासासाठी तिकीट काढायला जातो, ते तिकीट देणारे गाडी ड्राईव्ह कसं होत असेल, त्यांचं कुटुंबामध्ये कसं ॲडजस्ट करत असेल. तर त्या सगळ्या कुतूहलाचं उत्तर म्हणजे खरं हे असे चेहरे आहेत की जे मामा आहेत त्यांचं कुटुंब असेल, जे मामी आहेत, भाग्यश्री आहे, शुभम, या सगळ्यांनी त्यांचा वेळ त्यांचं त्या क्षणाचं त्या सणाचं त्यांच्याबरोबरचा वेळ कॉम्प्रोमाइज केल्यामुळे आपण सगळे तो सण साजरा करू शकतो, आपल्या आपल्या आपतेष्टांकडे जाऊ शकतो.
तर खरंच या निमित्ताने मला त्यांचे सुद्धा खूप आभार व्यक्त करायचे आहेत आणि त्यांच्याबरोबर त्यांची जी टीम आहे इतर सुद्धा त्यांचे सहकारी असतील त्या सगळ्यांना आमच्या सगळ्या प्रवासी जे आहोत आणि आमच्यातर्फे आभार व्यक्त करायचे की तुमच्या कुटुंबाबरोबरचे महत्त्वाचे क्षण बाजूला ठेवून तुम्ही आमच्या सेवेसाठी तत्पर राहिलात. त्यामुळेच आम्ही आमचे सण इतक्या चांगल्या उत्साहाने आणि आनंदाने साजरे करू शकतो. त्याबद्दल आम्ही सगळे आभारी आहोत. दुसरं आम्ही काही वेगवेगळ्या हे किंवा खूप कौतुक आज करू, पण मामा मला सांगायचं की सगळ्यात मोठं सर्टिफिकेट सगळ्यात मोठं कौतुक काय असतं तर आत्ता आयुष येऊन गेला एक 5 मिनिटापूर्वी. आपल्या जवळच्या कुटुंबियांना माहिती आहे की आयुष त्यांना काय हाक मारायचा लहानपणी. त्यांना हाक मारायचा नंद बाबा आणि मामींना हाक मारायचा यशोदा आजी. आता हे जे असतं लहान मुलांच्या मनात फार काही असं शब्दसंग्रह असं भाव नसतो त्यामध्ये. त्यांना ते मनापासून हृदयापासून वाटतं ते अधिकार ते देत असतात, ते सर्टिफिकेट ते देत असतात. म्हणजे श्रीकृष्णाच्या जीवनात किती प्रेमाचं आणि किती आपलेपणाचं जे नातं नंदबाबा यशोदा आजीचं आहे ते सगळ्यात मोठं सर्टिफिकेट आहे आयुषने जे त्यांना दिलेलं आहे. आणि ते खरंच आम्ही नेहमी अनुभवत आलो. मनोज म्हणाला तसं आपण सगळेच त्यांचा प्रेमळपणा आपलेपणा अनुभवत आलो आहोत. या निमित्ताने आम्हाला ती एक बाजू म्हणजे त्यांना आपण काका मामा वडील सासरे बुवा व्याही या वेगवेगळ्या भूमिकांमधून पाहिलेलंच आहे, पण तोच त्यांचा स्वभाव आणि त्याहीपेक्षा जास्त त्यांच्या कामाप्रतीची त्यांची निष्ठा ही एक वेगळं रूप त्यांचं या निमित्ताने या कार्यक्रमाच्या निमित्ताने या सगळ्या प्रसंगाच्या निमित्ताने बघायला मिळालं. आणि ते सुद्धा रूप त्यांचं तितकंच प्रेरणादायी आहे, तितकंच आनंददायी आहे. म्हणजे या निमित्ताने काही एक छोटीशी गंमत म्हणजे व्हॉट्सअपवर काही दिवसांपासून एक मेसेज आपल्यापैकी बरेच जणांनी वाचला सुद्धा असेल तो की पुण्यातला एक रिक्षावाला बंड्या तो जातो रेल्वे चालकाच्या भरतीसाठी आणि त्याची निवड पण होते. आणि त्याचं ट्रेनिंग जेव्हा चालू असतं तेव्हा त्याच्या ट्रेनरला कळतं की हा पुण्यातला रिक्षावाला बंड्या आहे. तर त्याच्यासाठी वेगळी नियमावली त्याला दिली जाते. काय नियमावली बंड्यासाठी दिली जाते तर सिग्नल पाळायचा म्हणजे पाळायचा, लाल सिग्नल म्हणजे लाल सिग्नल, त्याला थांबायचं म्हणजे थांबायचं. तिकडे ट्रॅफिक हवालदार आहे का, तिकडे कॅमेरा आहे का, चालणार नाही. थांबायचं म्हणजे थांबायचं. दुसरं अर्जंट ब्रेक दाबायचा नाही. जिथे गाडी थांबवायची तिथे शांतपणे नेऊन थांबवायची. पुढचा रस्ता बंद असेल तर फुटपाथवरून गाडी काढायची नाही. आपला रस्ता मोकळा होईल त्याची वाट बघायची. दुसऱ्या ट्रॅकवरची रेल्वे बंद असेल तर हळूच पाय बाहेर काढून तिला धक्का मारून पुढे जायची नाही. इकडे किंवा डावीकडे उजवीकडे टर्न मारायचा असेल तर कुठे हात बाहेर काढायचा नाही. आणि कुठल्या प्लॅटफॉर्मवर ट्रेन आली तर तिकडे मोठ्या मोठ्याने ओरडायचं नाही, बाबा हावडाला चला, चेन्नईला चला, मुंबईला चला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा रूट ठरलेला आहे. मोठ्या रूटने फिरवून आणलं तर जास्त भाडं मिळणार नाही आहे. बाजूच्या ट्रॅकवरनं एखादी ट्रेन जोरात गेली तर त्याला कुठले अपशब्द म्हणायचं नाही, तो आपलंच बांधव आहे. म्हणजे आता विनोदाचा भाग सोडा, म्हणजे रिक्षावाला किंवा ड्रायव्हर असं नाही, पण ह्या दोन्ही गोष्टी अधोरेखित होतात की इतर वाहन चालवताना आपण निष्काळजी राहू शकतो, आपण थोडासा हलगर्जीपणा करू शकतो, पण एक ट्रेन चालवायची असते ही किती महत्त्वाची गोष्ट आहे. त्यांना किती बंधनं असतील, किती काटेकोरपणे ते सगळं करावं लागत असेल. हा या विनोदाचा दुसरा भाग आहे जो त्यातून लक्षात येतो. म्हणजे मामा खरं सांगायचं तर तुमचं इतकं इन्स्पायरिंग आयुष्य आज सगळ्यांकडून ऐकायला मिळतंय. म्हणजे खरं वयाच्या या टप्प्यावर असताना रिटायरमेंटकडे जाताना बरेच जण असा सल्ला देतात किंवा सांगण्याचा सगळ्यांना मोह होतो की आता थोडं धार्मिकतेकडे लक्ष द्या, आता थोडं आध्यात्मिकतेकडे लक्ष द्या. पण मला मामींना आवर्जून सांगायचं आहे की
धार्मिक किंवा आध्यात्मिक होणं ही काही करण्याची गोष्ट नाही आहे. आपण ज्या प्रकारे आयुष्य जगत असतो, आपण ज्या प्रकारे इतरांशी वागत असतो, त्यामधूनच ते आध्यात्मिक होणं आपलं होत असतं. म्हणजे आध्यात्मिक होण्याचे साध्या काही काही गोष्टींमध्ये आपण विचार केला तर त्यात असं म्हणतात की माणूस व्यापक होत जातो. आधी माणूस फक्त स्वतःपुरता असतो, मग हळूहळू कुटुंबाचा होतो, मग हळूहळू समाजाचा होतो. असं करता करता आध्यात्मिकता म्हणजे सर्व विश्वाला आपल्यात सामावून घेणं, अशी अध्यात्माची काही स्टेप्स असतात. मी काही दिवसांपूर्वी ऐकताना असं ऐकलं की एक ट्रेन असते, त्याच्यात रिझर्वेशन किती असतात. म्हणजे थोडंसं थांबवतोय. या ठिकाणी कार्यकर काका आणि जहागीर साहेब या ठिकाणी या सोहळ्यासाठी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मी सर्वप्रथम स्वागत करतो आणि या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की कृपया आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. Thank you, sir. Yes, here, sir. तर एका ट्रेनमध्ये इन ॲव्हरेज 1600 ते 1700 रिझर्व सीट्स असतात किंवा लोकांचं रिझर्वेशन असतं राहण्याचं. तर आम्ही कधी कधी विचार करतो की आपण कुटुंबात असताना किती लोकांची जबाबदारी घेतो, किंवा समजा एखादी गाडी ड्राईव्ह करत असतो तर गाडीमध्ये 4-5 लोकांची म्हणजे कुठेतरी बॅक ऑफ द माइंड असतं की बाबा ह्या सगळ्यांची वेलबिंग, या सगळ्यांची सुरक्षा, आपल्या लोक गर्दी होत असेल तेव्हा किती लोक त्यातून प्रवास करत असतील. तर इन द बॅक ऑफ माइंड तो एवढी मोठी जबाबदारी, एवढा मोठा व्यापकपणा त्या जबाबदारीमध्ये याचं मला मामांना मामींना सांगायचं आहे. तसं मगाशीच्या विनोदातला भाग आपण सोडला तरी म्हणजे प्रवास आणि आपलं आयुष्य ह्या इतक्या पॅरलल गोष्टी आहेत की आपण नेहमी एकमेकांना बोलतानाही बोलतो की आपल्या जीवनाचा प्रवास सुखकर हो, आपल्या पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा. तर हा प्रवास इतका म्हणजे त्यांच्या इतक्या अंगावळणी पडलेला असतो तर म्हणजे जे ट्रेन चालवणार आहेत त्यांच्या. पण आपण जर विचार केला तर आपल्या आयुष्याचा सुद्धा ट्रॅक, आपल्या त्याच्यात येणारी सुखदुःखांची स्टेशन ही सगळी ठरलेली असतात. म्हणजे देवाने आपल्यासाठी ती मांडलेली असतात आणि त्यातून प्रवास करताना आपल्या बाजूच्या ट्रॅकवरून कोणी जोरात पळत म्हणजे स्पीडने जातो, आपल्याला त्याकडे शांतपणे पाहता आलं पाहिजे, कुठलाही मत्स्य असूया न ठेवता. म्हणजे ट्रेन चालवण्याच्या भाषेत म्हणायचं तर तो पण आपलाच एक सहकारी आहे. तो त्याची ट्रेन घेऊन चाललाय, तो त्याच्या आयुष्यात त्या वेगाने चाललाय, पण त्याचा आपल्याला आनंद होत असेल त्यांना ट्रेन चालवताना. कोणी विरोधात जातोय म्हणजे उलट्या दिशेने जातोय तर त्याचा विरोध नाही मानता कामा, त्याबद्दल राग नाही येता कामा. कोणी मागेच राहून गेला तर त्याची फार खंत वाटता नाही कामा. तर असं आपल्या आयुष्याबद्दल, आपल्या प्रवासाबद्दल एक समभाव ठेवण्याची जी सवय आहे ती माझ्यामध्ये ऑलरेडी त्यांना हे काम करता करता, ह्या सेवेचं व्रत पूर्ण करता करता त्यांच्या जीवनात ती अंगवळणी पडलेली असेल. त्यांचा आध्यात्मिक प्रवास मी म्हणेन बऱ्याच अंशी चालू झालेला आहे. आणि मी देवाकडे प्रार्थना करतो की हा प्रवास नकळतपणे चालू झालेला, काही कळतपणे चालू झालेला, हा असाच त्यांचं चालू राहावा, त्यांचं आयुष्य असं वृद्धिंगत व्हावं. आणि आता एक छोटंसं अजून विनोद सांगून जातो. एक मॅडम होत्या, त्या असं एक गृहस्थांकडे आल्या आणि त्या म्हणाले की आम्ही सर्वे करतोय स्त्रियांबाबतचा, तर तुम्हाला काही प्रश्न विचारतो. ते म्हणाले ठीक आहे विचारा. त्या म्हणाल्या की तुम्ही समजा प्रवास करताय आणि बसलाय आणि समोरून कोणी प्रेग्नंट लेडी आली तर तुम्ही त्यांना जागा द्याल का? ते गृहस्थ म्हणाले नाही नाही मी नाही जागा देणार. ते म्हणाल्या की एखादी वृद्ध स्त्री आली, तिला उभं राहता येत नाहीये, त्यांना तुम्ही जागा द्याल का? गृहस्थ म्हणाले नाही नाही मी नाही माझी जागा देणार. लेडी त्या मॅडम म्हणाल्या असं का बोलताय तुम्ही, असं का करताय? म्हणाले अहो मी लोको पायलट आहे, मी माझी जागा कोणालाही देऊ शकत नाही, माझी जागा महत्त्वाची त्यापेक्षा. तर असंच आढळ स्थान जसं तुमचं ट्रेनमध्ये होतं तसंच आमच्या सगळ्यांच्या आयुष्यात ते आहे, तितकंच आम्हाला आवश्यक आहे. म्हणून म्हणाला तसं तुमचं मार्गदर्शन वेळोवेळी आम्हाला असंच मिळत राहावं, म्हणून खूप खूप तुम्हाला अभिनंदन आणि सगळ्यांचं धन्यवाद.
मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। मंजिल उन्हीं को मिलती है जिनकी सपनों में जान होती है। पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती है। पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती है। खरोखर त्याप्रमाणे एक खडतर आयुष्याचा टप्पा त्या ठिकाणी 36 वर्ष प्रदीर्घ सेवा करून आपण पूर्ण केलेली आहे। त्याबद्दल आपलं खरोखरच कौतुक आहे। ही सेवा करत असताना, हे देशसेवेचं कार्य करत असताना या पाठीमागे आमच्या मावशीचा सुद्धा खूप मोठा हात आहे। ऊन, वारा, पाऊस, हिवाळा असेल, थंडी असेल, रात्र असेल, दिवस असेल, कधी ड्युटीला जाताना डबा बनवून देण्यामध्ये त्यांनी कधी कसूर केली नाही। 2 वाजलेले असतील रात्रीचे किंवा 4 वाजलेले असतील किंवा ड्युटीवरून परत येताना रात्रीचे 3 वाजलेले असतील किंवा 4 वाजलेले असतील, कधीही या सगळ्या गोष्टींचा कंटाळा कधीही आमच्या मावशीच्या चेहऱ्यावरती स्वभावामध्ये कधीही जाणवला नाही। आणि म्हणूनच हे जे देशसेवेचं जे व्रत या ठिकाणी मी म्हणेल 36 वर्ष प्रदीर्घ सेवा आमचे काकाजी या ठिकाणी पूर्ण करू शकलेले आहेत। तेव्हा आजच्या या प्रसंगी मी माझ्या मावशीलाही विनंती करेल की थोडेसे 2 शब्द आमच्यासाठी तुम्ही या ठिकाणी बोलावे। नमस्कार। आदरणीय व्यासपीठ व व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, नातेवाईक व माझे मित्र परिवार आणि माझा हा सगळा जो परिवार आहे तो आज इथे उपस्थित होऊन आम्हाला सगळा तो आनंद दिला आहे, त्यांचं मी मनापूर्वक अभिनंदन करणार। यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं की खूप काही आहे, पण मग मी थोडंसं सांगणार आहे की मला त्यांनी आयुष्यामध्ये खूप साथ दिली आहे। खूप म्हणजे मी 2 वर्षापूर्वी इतका मोठ्या आजारातनं बाहेर त्यांनी मला खूप मोठ्या आजारातनं सावरलं आहे। इतका मोठा प्रसंग होता मला 2 वर्षापूर्वी की माझ्या माहेरच्या माणसांनी आणि माझ्या ह्या परिवारांनी नवा जन्म दिलेला आहे। त्यांची मी नेहमी जोपर्यंत मला आयुष्य तोपर्यंत कायम मी ऋणी राहणार आहे त्यांची। आणि यांनी तर मला इतकं सांगून टाकलेलं होतं की डॉक्टरांनी की मी लास्ट स्टेपवर आलेली आहे, पण मला यांचा इतका आधार म्हणजे इतका दिवसा झाला होता की त्यांनी मला ज्या दिवशी मी भेटत होती त्या दिवशी त्यांनी मला डायरेक्ट सांगितलं होतं तू पैशांची काळजी करू नकोस, मी तुला काय विकायचं असेल ते सगळं मी प्रॉपर्टी विकून तुला मी व्यवस्थित करणार आहे। तो प्रसंग मी शेवटपर्यंत विसरणार नाही। ज्या दिवशी मला हे ते बोलले की त्यांना पुढचं आयुष्य जे असेल ते माझ्या परिवारासाठी आणि आमच्या सगळ्या परिवारासाठी निरोगी आयुष्य मिळवू दे आणि त्यांना सुखी राहू दे, एवढं माझे मी 2 शब्द संपवणार आहे। तो जो प्रसंग होता तो अतिशय काळजाला भिडणारा असा प्रसंग होता आणि त्यावेळेला संपूर्ण परिवाराने, कुटुंबातल्या सदस्यांनी जो आधार दिला, जी साथ दिली, त्यामुळे या सगळ्या गोष्टी आज आपण आपल्या जो समारंभ आहे या ठिकाणी बघतो आहोत। अतिशय प्रेमाने या ठिकाणी दोन्ही मुलं असतील, आमची मावशी असेल, त्यांना जीव लावण्याचं काम संपूर्ण नातेवाईक असतील, आमच्या मावशीकडचे नातेवाईक असतील किंवा काकांकडचे नातेवाईक असतील, या दोघांही परिवाराला एका धाग्यामध्ये गुंफून ठेवण्याचं जे सुंदर काम या काकाजींनी केलेलं आहे त्याच्यासाठी एकदा जोरदार आपण टाळ्या वाजूया। दिवस आहे आणि
त्यांचा जो उत्साह आहे तो आजही तरुण पिढीला लाजवेल असा त्यांचा उत्साह आहे असं आपण या ठिकाणी म्हणूयात. या ठिकाणी कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याकडे आपण जातोय. मी आजचे सत्कारमूर्ती पाटील काका यांना विनंती करेल की आपण थोडंसं आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. इथे जमलेले माझे लोक पायलट मित्र गांधी साहेब, कार्यकर साहेब, आमचे एला साहेब, थॉमस आणि इथे जमलेले माझे सर्व रिलेटिव्ह यांच्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. वेळेत वेळ काढून कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि हे सर्व यशामध्ये सर्व माझे परिवाराचा फार मोठा वाटा आहे. माझे भाऊ, माझे वहिनी, बहीण, त्याचबरोबर माझी जीवनसाथी या सर्वांचा यशामध्ये खूप मोठा वाटा आहे. आणि सर्वांची मी जास्त बोलता मी जबाब करतो. धन्यवाद. देखील आपल्याला अतिशय साधेपणा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला. आपल्या दोघांनाही या सेवापूर्तीच्या, ही सेवापूर्ती खरं अर्थ म्हणणार नाही, एका नवीन आयुष्याच्या टप्प्याला आमच्या सर्वांकडून खूप सारे शुभेच्छा. तुम्हाला निरोगी आयुष्य मिळो, जीवनाचा आनंद घ्या, ही आमच्या सगळ्यांकडून तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा. आपण या ठिकाणी आज त्यांचा वाढदिवस आहे आणि 61व्या वर्षामध्ये ते आज पदार्पण करणार आहे. तर तेव्हा आपण सगळ्यांनी या ठिकाणी केक कटिंग सेरेमनी या ठिकाणी घेणार. हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू. ओहो
फूलों ने चमन से तुझको है सलाम भेजा, फूलों ने चमन से तुझको है सलाम भेजा, तारों ने गगन से तुझको ये प्याम भेजा। दुआ है ये खुदा करे ऐ शौक तुझको, चांद की उम्र लग जाए, आए तो कयामत आए, तू जिए हजारों साल, ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, ओहो हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू। कभी कुछ बातें हमारी यादों के कमरे की इतनी खिड़कियां खोल देती हैं कि हम दंग रह जाते हैं। बहुत खूबसूरत होती है ये यादों की दुनिया। हमारे बीते हुए कल के छोटे छोटे टुकड़े हमारी यादों में हमेशा महफूज रहते हैं। यादें मिठाई के डिब्बे की तरह होती है, एक बार खुला तो सिर्फ एक टुकड़ा नहीं खा पाओगे। ये लम्हे ये पल हम बरसों याद करेंगे, ये मौसम चले गए तो हम फरियाद करेंगे। ये लम्हे ये पल हम बरसों याद करेंगे, ये मौसम चले गए तो हम फरियाद करेंगे। इन सपनों की तस्वीरों से, इन यादों की जंजीरों से अपने दिल को कैसे हम आजाद करेंगे। ये मौसम चले गए तो हम फरियाद करेंगे। ये लम्हे ये पल हम बरसों याद करेंगे। ये लम्हे तो हैं बहुत हसीन, इन लम्हों पर कुछ लिखा नहीं। ये आबाद करेंगे या बर्बाद करेंगे। ये मौसम चले गए तो हम फरियाद करेंगे। ये लम्हे ये पल हम बरसों याद करेंगे। ये मौसम चले गए तो हम फरियाद करेंगे। ये लम्हे ये पल हम बरसों याद करेंगे। ये मौसम चले गए तो हम फरियाद करेंगे। बरसों याद करेंगे, बरसों याद करेंगे।
हंसते हंसते कट जाए रस्ते, जिंदगी यूं ही चलती रहे। खुशी मिले या गम बदलेंगे ना हम, दुनिया चाहे बदलती रहे। हंसते हंसते कट जाए रस्ते, जिंदगी यूं ही चलती रहे। खुशी मिले या गम बदलेंगे ना हम, दुनिया चाहे बदलती रहे। होठों से बिजली चमके जब जब तुम मुस्काती है, सारी हसीनाओं से हंसी तो हो जाती है। तेरी बातों से जान में जान आती है। हंसते हंसते कट जाए रस्ते, जिंदगी यूं ही चलती रहे। खुशी मिले या गम बदलेंगे ना हम, दुनिया चाहे बदलती रहे। चमका मेरा चेहरा सामने जब तू आया, तुझे लगा जो हंसी वो है तेरा ही साया। तेरी सी अदा ने आशिक मुझे बनाया। हर पल हर दिन हर दम तुझको देखना चाहूं। हंसते हंसते कट जाए रस्ते, जिंदगी यूं ही चलती रहे। खुशी मिले या हम बदलेंगे ना हम, दुनिया चाहे बदलती रहे। जो दिल से लगे उसे कह दो हाय 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 हाय, जो दिल ना लगे उसे कह दो बाय 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 बाय। आने दो दिल में आ जाने दो, कह दो मुस्कुराहट को हाय 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 हाय। जाने दो दिल से चले जाने दो, कह दो घबराहट को बाय 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 बाय। लव यू जिंदगी, लव यू जिंदगी, लव यू जिंदगी, लव मी जिंदगी। Hello? Hi ma'am, I'm calling from eBay. Are you happy with the service? Yeah, why? Please do continue shopping with us. Do let us know if you require any further. तेरी हाथ पकड़ के तू मेरा चल दे, कभी हाथ छुड़ा के मैं तेरा चल दूं। मैं थोड़ी सी मूडी हूँ, तू थोड़ी सी टेढ़ी है, क्या खूब ये जोड़ी है।